बारामतीच्या लढाईत आता महाभारताच्या वादाची एंट्री झाली। कृष्णाविरोधात भावकी एकवटली होती असं म्हणत सुनेत्रा पवारांनी अजित पवारांविरोधात गेलेल्या नातलगांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले। पाहूया। बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भाऊजाई लढाईत आता दोन जावांमध्ये सामना रंगलाय। या सुनेत्रा पवार आहेत, अजित पवारांच्या पत्नी आणि बारामतीमधून संभाव्य उमेदवार। तर शर्मिला पवार अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या पत्नी। अजित पवारांच्या भूमिकेविरोधात आधी श्रीनिवास पवारांनी टीका केली, त्यानंतर शर्मिला पवार यांनी सुद्धा विरोध करत रामायण महाभारताचं उदाहरण दिलं। त्याला सुनेत्रा पवारांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे। यावर अप्रत्यक्षपणे उत्तर देताना सुनेत्रा पवारांनी असं म्हटलंय की श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती, पण जिंकला तो कृष्णच, अशा कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचं सुनेत्रा पवारांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे। जेव्हा मी असा प्रचार करते लोक खाली ट्रोल करतात, तिकडे म्हणतात अहो तुम्ही रामायण कशाला सांगताय। अरे देवा, मी जीभ चावली म्हणजे मग मी महाभारत सांगायला पाहिजे होतं का? मला तर आईने शिकवलं होतं श्रीराम मुखामध्ये आणि ओठात आणि हृदयात पण रामच पाहिजे, घरामध्ये पण रामायणच पाहिजे। पण असं नव्हतं ना माहिती की मुखामध्ये श्रीराम म्हणायचं आणि घरोघरी जाऊन महाभारत घडवायचं। ही नवीन आता पद्धत, नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे मोबाईलवरती। कोण कुणाच्या विरोधामध्ये आहे आणि कोणी कुणाला एकटं पाडलं यावरून दोन्ही पवारांमध्ये वाद सुरू आहे। अजित पवार म्हणतात की आपल्या विरोधात सारे कुटुंब एकत्रित होतील, यावर रोहित पवार म्हणतात की कुटुंब आहे तिथेच होतं, तुम्हीच विरोधी भूमिका घेतली। सुनेत्रा पवारांचं मत आहे की कृष्णाविरोधामध्ये सुद्धा भावकी एकवटली होती। तिकडे अजित पवारांच्या आत्या मात्र शरद पवारांना एकटं पाडलं म्हणून त्यांच्या सोबत आहेत। आमच्या हे जे झालंय त्यांनी माणसं फोडली आणि दिवसभर असं डोळ्याला माझं पाणी हटणं की काय झालंय हे आणि कसं। तेव्हा मग शरदचा मला फोन आला आणि म्हणाला काय रडतेस, हिम्मत धर, तू शारदाबाईंची लेक आहेस आणि डोळ्याला पाणी काढायचं नाही। आपल्याला आपल्या आईने लढायला शिकवले, रडायला नाही। तेव्हा हिम्मत धर आणि जेवढं तुझ्या जीवात जीव असेल तेवढं काम कर। तेव्हा मला या संघटनेला सांगायचे, मी आता 86 वर्षाची आहे, पण काही काम लागलं तर माझ्यात जेवढा जीव आहे तेवढा मी प्रयत्न करतात। आधी युतीमध्ये असताना शिवसेना भाजपत कौरव पांडव यावरून वाद रंगायचा, आता पवारांमध्ये कृष्ण कोण यावरून टीका होत आहे। अजित पवार जेव्हा भाजपसोबत सत्तेत आले तेव्हा ही कृष्ण नीती आहे असं फडणवीसांनी भाजप समर्थकांना आश्वस्त केलं। अजित पवारांच्या फुटीनंतर श्रीनिवास पाटलांनी गोवर्धन पर्वत उचललेल्या कृष्णाचा किस्सा सांगितला। तिकडे पुरंदरमध्ये हे धर्मयुद्ध आहे असं म्हणत शिंदेचे नेते शिवतारे यांनी बंड पुकारलंय आणि कृष्णाविरोधात सारी भावकी एकवटली होती असं म्हणत सुनेत्रा पवारांनी पोस्ट टाकली आहे। आपण जे करतोय तुमच्या मनात शंका असू देऊ नका, हा धर्म आहे, हा अधर्म नाही आहे। आपल्याला महाभारताने हेच शिकवलंय, कर्णाचे कवच कुंडल काढून घेतल्याशिवाय कर्णावर विजय मिळवता येणार नाही हे श्रीकृष्णाला माहिती होतं। काल परवा आमचे विद्वान मित्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी म्हणाले अजित पवार विभीषण आहे। मला एवढा आनंद झाला। आता अजित पवार जर विभीषण असतील आणि ते आपल्याकडे आले तर आपण कोण, आणि ते ज्यांच्याकडनं आले ते कोण? मी म्हणत नाही, असं आहे की हे दाखले आहेत। आमच्या या लढ्याला बळ द्यावं। कृष्णानं लई पाऊस पडला तेव्हा गोवर्धन वर धरला, आम्हाला काय वाटलं आयला आमचाच हात आहे, पण कृष्णानं करंगळी लावली आणि गोवर्धन वर गेला। कृष्ण आता करंगळी लाव, हवाचे तितका पाऊस देवा, नको उन्हाची होळी आणि चोची पुरता देई दाणा, माया माऊली माझी काळी काटेवाडीची। झुंडूशाही आणि हुकुमशाही पवार रूपी नावाची संपवण्यासाठी हे धर्मयुद्ध म्हणून मी स्वीकारलेलं आहे की लढाई मला लढू द्या, ही धर्माची लढाई आहे। एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल। ब्युरो रिपोर्ट,
TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.